अजित पवारांच्या सहभागी होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं. 20 लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन, काय कॉन्ट्रीब्युशन? अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणतरी पिऊ नये त्याला मतदान करा. तुम्ही गेला होता, काय नेमकी चर्चा झाली? काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, तालुका परिषद सदस्य, नगरसेवक, मोठे पदाधिकारी अशा सर्वांचं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते यांना भेटलो. त्यांना ग्राउंड रिअलिटी काय, जमिनी स्तरावर काय अवस्था, पवार वर्सेस पवार, परंतु पवार वर्सेस जनता हा जो काही विरोधी मतदान आहे त्यांना संधीच मिळते मतदान करण्याची आणि म्हणून लोक नाराज आहेत. नोटाला देखील आपण मतदान करू पण यांना करणार नाही अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्न आहे हेही त्यांना सांगितलं. त्याच्याबरोबर महायुतीचं टार्गेट आहे बारामतीचं आणि मग आज खाली ग्राउंड रिअलिटी काय याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली. आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी. आपलं सर्वांचं इप्सित एकच आहे की लोकसभा मतदारसंघ जिंकणे आणि तो जिंकत असताना काय वस्तुस्थिती आहे, भोरमध्ये काय, इंदापूरला काय, दौंडला काय, बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात काय ही सगळी माहिती मी त्यांना दिली. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात 1 महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेने स्टेजवर सुप्रिया सुळे उभे असताना तुम्ही 15 वर्ष आम्हाला फसवलंय, पाणी कुठे आहे, पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार, हे उघड अख्ख्या महाराष्ट्रभरात ती क्लिप फिरली होती. हे सगळं वास्तव त्यांना मी दिलं. मी जोपर्यंत या थर्ड पर्याय लोकांना उपलब्ध नव्हता तोपर्यंत चर्चा आणि रिपोर्ट्स हे सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्या बद्दलच दिले असते. अपोजिट विरोधी जे मतदार आहेत त्याच्याबद्दलची काही भावना ती रिपोर्ट्स म्हणून गेलेलीच नाही. आपण आता येणारे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स द्यावे, वस्तुस्थिती जाणून घ्यावी अशा प्रकारची विनंती मी करण्यात येईल. त्याच्यानंतर जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही बोला. पण तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. असं आहे, अजित पवारांसारखी प्रवृत्ती घडली नाही पाहिजे या मतासाठी. लोकांच्या हितासाठी मी जेव्हा गुंजवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो 12 पालकमंत्री असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही. रामराजे निंबाळकर मंत्री होते, त्यांना सांगितलं जायचं नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, ते मला बोलले हे काय करणार आम्ही, हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत. न आल्यामुळे क्रिएटिव्ह वाढलं आणि माझी किडनी गेली. त्याचं कारण अजित पवार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, माझ्या मतदारसंघाला किडनी गेली, किडनीमुळे हार्ट गेलं. हार्टमधून एवढे मोठे ओपन हार्ट सर्जरी मला करावी लागली. आजही मी डायलिसिसवर आहे. एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालता येत नव्हतं, स्टेन 9 टाकल्या होत्या. त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवडच्या पालखीतळावर मरायला टेकलेलं कशाला निवडणुका लढवता, कशाला नाटक करता, कशाला लोकांची सहानुभूती घेता, कुठच्या गाड्या वापरता, इतक्या नीच थरावर खाली गेलेले जे अशा अपप्रवृत्ती आहेत ना, मस्ती समाजात नाही चालत. पण बापू महायुतीमध्ये जर हे सीट महायुती ठीक आहे हो, महायुतीच्या नेत्यांनी विचार करायला हवा. काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं. 20 लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन, काय कॉन्ट्रीब्युशन? अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणतरी पिऊ नये मग त्याला मतदान करा म्हणून. ते नाही चालणार. लोकशाहीमध्ये एक घातक आहे पूर्णपणे. त्यांनी घराणीशाही संपवली पाहिजे. हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे घराणीशाही, ती संपवली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भात ही चर्चा होईल. तुम्ही रिपोर्ट दिलेला आहे, सगळेच दिलेलं आहे, त्याच्यानंतर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी जर तुमचं आणि अजित पवारांचं मनोमिलन घालून देण्याचा प्रयत्न केला तर हे मनोमिलन होईल का? बघू.